महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी दीर्घकाळ लढा देणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचं बेळगावमध्ये नुकतंच निधन झालं. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कोल्हापुरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सीमा प्रश्नासाठी दळवी यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातल्याचं सांगितलं. ते रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में अशा धोरणाचे होते. त्यांनी सीमा प्रश्नासाठी जास्त वेळ तुरुंगवास भोगला असून कर्नाटकच्या मगरमिठीतील 865 गावं महाराष्ट्रात यावीत अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सीमावासियांच्या पाठीशी उभं राहणं हीच त्यांना आदरांजली ठरेल असं मुळीक यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दीपक दळवी यांच्या निधनामुळं सीमा आंदोलनात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं सांगितलं. ही पोकळी भरून काढण्यासाठी सीमा लढा अधिक जोमानं पुढे नेणं आवश्यक असून कोल्हापुरातून ही चळवळ नव्यानं बळकट करूया, त्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं, हीच दळवी यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं देवाने यांनी सांगितलं. डॉक्टर एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सीमा लढ्यात दळवी नेहमी सक्रिय होते. अन्यायाविरोधात त्यांनी सातत्यानं आवाज उठवल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शाहीर दिलीप सावंत, रिपब्लिकन पक्षाचे सोमनाथ घोडेराव, भाऊसाहेब काळे, विठ्ठल कोतेकर, प्राध्यापक मधुकर पाटील, प्रभाकर शिंदे, कॉम्रेड दिलीप पोवार, शैलजा भोसले, शेकापचे बाबूराव कदम यांनीही मनोगत व्यक्त केली. या शोकसभेत महेश मछले, बाबूराव बोडके, वाय ए पाटील, पी एन हिरुगडे, तय्यब मोमीन, संपत्ती पाटील, रोहिणी मुळीक, पद्मजा पाटील, महेश जाधव, बबन रानगे, आकाश शेलार, गोपाळ पाटील, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.